लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात इथे आपण पाहत असतो की आता काव्या बाहेर चाललेली असते. आता पार्थिच्या मागणं येतून म्हणत असतो, काव्या ऐका की माझं एकदा, प्लीज ऐका, मी तुमच्यासाठी काय आणलं हे तरी पहा की. असं म्हटल्याबरोबर काव्या इथे थांबलेली असते. आता लगेच पार्थ स्वतःच्या मुठीतलं जे मंगळसूत्र त्यांनी आणलेलं असतं ते इथे ते काव्याला दाखवतो. आता काव्या त्या मंगळसूत्राकडे पाहून खूप इमोशनल झालेली असते. आता पार्थ तिच्यासमोर धरत असतो. आता काव्याचे हे लक्षात आलेलं असतं की पार्थनी हे मंगळसूत्र जोडून आणलेलं आहे, कारण की हे मंगळसूत्र तर तुटलेलं असतं. आता इथे पार्थ म्हणत असतो, अजूनही जाणार आहात का तुम्ही बाहेर? हे मंगळसूत्र जेव्हा पहिल्यांदा मी बनवून आणलं होतं आणि तुमच्या गळ्यात घातलं होतं तेव्हा तुम्ही खूप खुश झाल्या होत्या, असा पार्थ म्हटल्याबरोबर खरं तर काव्याच्या तो सगळा क्षण इथे तिच्या डोळ्यासमोर आलेला असतो. आता इथे पार्थ म्हणत असतो, आजच्या व्हॅलेंटाईनच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी मला स्पेशल करायचं होतं, तुम्हाला स्पेशल फील करून द्यायचं होतं. मग माझ्या डोक्यात हे मंगळसूत्र आलं. आपलं मंगळसूत्र मला हे आठवलं. घाईघाईतच मी सोनाराकडे गेलो आणि हे जोडून आणलं. वाटलं कदाचित हेच आपल्या नात्याला पूर्ण करेल. हे पारचं सगळं काही बोलणं ऐकून खरं काव्या इथे म्हणत असते, हेच हवं होतं मला देशमुख. अहो, मला सकाळपासून मी ह्या क्षणाची वाट बघत होते. हा एकच विचार माझ्या डोक्यात होता की आजच्या स्पेशल दिवशी आपलं हे स्पेशल काव्यार्थ मंगळसूत्र तुमच्या हाताने तुम्ही माझ्या गळ्यात घालाल, हाच मी दिवसभर विचार करत होते. तुमच्या डोक्यात मात्र काहीतरी वेगळंच होतं. अहो देशमुख, मी तुमची काव्य आहे, तुम्ही मला ओळखलं नाही का हो? तुम्हाला काय वाटलं तुमचं रक्त सांडवाल तर मी खुश होईल का हो देशमुख? तुमच्या रक्ताचा एकही थेंब वाया जाऊ नये म्हणून माझा अख्खा जीव ओवाळून टाकला मी तुमच्यावर. विसरलात का हे सर्व काही तुम्ही? आणि तुमचं मात्र काहीतरी वेगळंच, असं म्हणून खरं काव्या इथे रडत असते. तिच्या डोळ्यात इथे पाणी आलेलं असतं. आता ती असं देखील म्हणते, मी खूप साधी मुलगी हो देशमुख, खरंच तुमचे छोटे छोटे एफर्ट्सच मला जास्त सुखावतात देशमुख. तुम्ही जेव्हा स्वतःहून माझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवतात तेव्हा जगातल्या बाकी सगळ्या गोड गोष्टी फिक्या पडतात त्या फ्रूट सॅलडसमोर. तुम्हाला नाही माहीत देशमुख, तुम्ही जेव्हा स्वतः मला कुठेतरी ड्रॉप करता तेव्हा मला बिझनेस फ्लाईटची फिलिंग देता देशमुख तुम्ही. जेव्हा तुम्ही आपल्या बंद खोलीत होम थिएटर क्रिएट करता देशमुख तेव्हा तुम्ही अगदीच 70 पिक्चर बघते असा मला फिलिंग देता देशमुख तुम्ही. हे सर्व काही काव्याचं बोलणं ऐकून खरं पार्थ तिच्या चेहऱ्याकडे ते पाहतच असतो. खरंच काव्या? पार्थ असं म्हटल्याबरोबर काव्या म्हणत असते, तुमच्यासोबत बोरं काकडी खाऊन खुश होणारी मुलगी आहे देशमुख मी. आता लगेच पार्थ म्हणत असतो, चुकलंच माझं काव्या, तुम्ही माझ्यासाठी स्पेशल आहात, पण किती स्पेशल आहात हे दाखवण्यासाठी काहीतरी स्पेशल करावं म्हणून हे सर्व काही मी केलं काव्या, सॉरी. आता पार्थचं हे बोलणं ऐकल्यावर काव्या म्हणत असते, म्हणून स्वतःला तुम्ही हर्ट करून घेणार आहात का देशमुख? तुम्ही स्वतःला हर्ट करून तुमचं प्रेम सिद्ध करू शकता असं तुम्हाला वाटलं होतं का? बऱ्याच लोकांना तसं वाटू शकतं, पण खरं तसं अजिबात नसतं देशमुख. कुठला तरी एखादा दिवस, कुठला तरी एखादा प्रयत्न म्हणजे प्रेम असतं का हो देशमुख? आता हे काव्याचं बोलणं ऐकून खरं पार्थ मानेनेच नाही म्हणत असतो. तेव्हा इथे तो देखील म्हणतो, रोजच्या जगण्यात प्रेम असतं, रोजच्या गुड मॉर्निंगमध्ये प्रेम असतं. तेव्हा काव्या म्हणते, अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी सिनेमान कॉफी बनवणं म्हणजे प्रेम असतं देशमुख. तेव्हा इथे पार्थ देखील म्हणतो, कितीही घाईत असलं तरी बायकोला हवं तिथे ड्रॉप करणं म्हणजे प्रेम असतं. आता काव्या देखील म्हणते, आणि हो, रात्री झोपताना आपल्या पार्टनरसाठी एसीचं टेम्परेचर कमी करण्यात प्रेम असतं. मला सांगा देशमुख, प्रेम एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतं तर मग एखाद्या स्पेशल दिवशी स्वतःचं रक्त सांडून प्रेम सिद्ध करण्याची काय गरज आहे देशमुख? असंही ते काव्य म्हणत असते. तेव्हा पार्थ देखील म्हणतो. आता हे काव्याचं बोलणं ऐकून पार्थ म्हणत असतो, खरे काव्या, तुमचं सगळं काही हे खरं आहे, मला मान्य आहे, पण मात्र आता काय उपयोग आहे? कारण की आता उशीर झाला आहे आणि उशिरा शहाणपणी येऊन काहीच उपयोग नसतो. तुम्हाला मनवण्यात माझा दिवस गेला. आता हे सर्व पार्थचं बोलणं ऐकून खरं काव्या म्हणत असते, मग काय झालं देशमुख, सांगा बरं मला, रात्र तर आपलीच आहे ना? असं म्हणून खरं तर पार्थकडे पाठ करून उभा राहिलेली असते आणि तिचे केस समोर घेत असते. आता पार्थला बरोबर कळलेलं असतं हे सर्व काही. तो लगेच ते मंगळसूत्र घेतो आणि ते काव्याला घालत असतो. आता काव्याला इथे मंगळसूत्र घातल्याबरोबर खरं तर काव्या त्या मंगळसूत्राकडे पाहतच असते. इथे छान असं टायटल सॉन्ग देखील लागलेलं असतं, लग्नानंतर होईलच प्रेम. आता खरं तर पार्थ तिला स्वतःकडे घेतो आणि तिच्याकडे पाहतच राहत असतो. तेव्हा तिला इथे म्हणत असतो, मी तर बाप्पाच्या साक्षीने तुम्हाला माझं व्हॅलेंटाईनचं गिफ्ट दिलं, मात्र माझं गिफ्ट कुठे? तेव्हा काव्या म्हणत असते, काय हवं आहे तुम्हाला? मोठं हवं आहे का छोटं हवं आहे? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मोठं वगैरे काही नको रे बाबा, मला छोटंसंच पाहिजे.
गोड काहीतरी हवं आहे असं इथे पार्थ म्हणत असतो. तेव्हा काव्या म्हणते, हो का, गोड हवं आहे तुम्हाला, चला मग बसा इथे, उभा राहा तुम्ही, डोळे बंद करायचे, मी तुमच्यासाठी घेऊन येते. असं म्हणून पार्थला ती आता डायनिंग टेबलकडे घेऊन जाते. म्हणत असते, डोळे बंद करायच्या आणि उघडायचे अजिबात नाही, मी 2 मिनिटात येते पार्थ. असं म्हणून खरं काव्या इथे गिफ्ट आणायला गेलेली असते. मात्र इथे पार्थला अजिबात दम नसतो. आलात का काव्या तुम्ही, उघडू का डोळे, असं त्याचं बोलणं इथे सुरूच असतं. आता इथे काव्या आलेली असते आणि उघडा आता असं म्हटलेली असते. आता काव्याच्या हातात असतं ते म्हणजे रेड वेल्वेट पेस्ट्री. हे बघून खरं तर पार्थ तिथे फार खुश झालेला असतो. तो म्हणत असतो, आपली रेड वेल्वेट पेस्ट्री, खरं तर आपली ही पेंडिंगच होती. आता काव्या लगे प्रेमाने त्याला म्हणतात, पेंडिंग होती पण आता पेंडिंग नाही ना. असं म्हणून खरं तर ती पेस्ट्री आता इथे पार्थला ती खाऊ घालत असते आणि पार्थने देखील इथे काव्याला खाऊ घालते. आता काव्याने ती पेस्ट्री खाल्ल्याबरोबर काव्या आता इथे मुद्दामच म्हणत असते, गोड नाही लागत देशमुखी, नेहमीसारखी अजिबात गोड नाही लागत. तेव्हा इथे पार्थ म्हणतो, नाहीच लागणार. तेव्हा काव्या म्हणते, का बरं. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की काहीतरी सकाळचं पेंडिंग आहे ना. असं म्हटल्याबरोबर खरं काव्या लगेच पलीकडे चेहरा करून उभा राहते आणि पार्थ लगे तिच्या जवळ जातो, तिचे केस सावरतो आणि तिला गालावर इथे किस देत असतो. आता इथे काव्या तर लाजून लाल झालेली असते आणि त्याला घट्ट अशी ते मिठी मारत असते. आता इथे मिठी मारल्याबरोबर खरं इकडनं आली असते ती म्हणजे रम्या. आता रम्या हे सर्व काही बघून खरं तर हसत असते, जणू काही हिला वेड वगैरे लागले असंच इथे दिसत आहे. आता इथे पार्थ परत तिच्या कपाळावर इथे किस करत असतो. हे सर्व काही इकडनं खरं रम्या पाहत असते आणि इथं परत आता काव्याने पार्थला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि रम्या खरं तरी ते टाळ्या वाजत असते. हे सगळं काही पाहून खरं रम्याच्या डोक्यावर परिणाम वगैरे झालाय काय असंच दिसत आहे. आता इकडे खरं तर जीवा आणि नंदिनी देखील घरी आलेले असतात. तेव्हा इथे नंदिनी खरं माननीला मिठी वगैरे मारत असते, भेटत असते. तेव्हा इथे माननी मुद्दामच म्हणत असते, काय ग बाई, हे देव रे पार्थेला एक फटका दे. आता पार्थनी बरोबर जीवाला फटका दिलेला असते. तुला माहिती आहे ना, मला ओळायचं असतं, तू उंबरट्याच्या आत घेऊन का आला शिला, मी ओळला असतं ना रे तिला बाहेरच, असं इथे माननी म्हणत असते. आता हे माननीचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणत असते, आई आई असू द्यावं, बस करा, मी काय परकी का तुमच्यासाठी. आणि त्या दिवशी जेव्हा काव्य हॉस्पिटलमधून आली तेव्हा मला तुम्ही ओळलं होतं सुद्धा, मी ते पाहितलं होतं. नंदिनी असं देखील म्हणते, मनाने मी त्याच दिवशी घरचा उंबरठा ओलांडला होता, आता आज फक्त जीवांच्या सोबतीने आले मी. तेव्हा लगेच विक्रम म्हणत असतात, ओ अच्छा अच्छा, वा वा, म्हणजे तय्यबली तयार झाली म्हणजे शेवटी. आता इथे लगेच पार्थ म्हणतो, म्हणजे बाबा तुम्हाला पण माहिती आहे का तय्यबली म्हणतात म्हणून त्यांना. आता जीवा इथे म्हणत असतो की अरे अख्ख्या जगाला माहिती आहे हे, तुला काय सांगू, आज इथे कॅफेमध्ये फॅन चालते का, त्यातल्या एका फॅननी तर ए तय्यबली असा आवाज पण दिला होता. हे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनी म्हणत असते, बस झाला बस झाला, आता खूप झालं. तेव्हा इथे विक्रम पण मुद्दामच म्हणतात, हा बस झालं बस झालं, अरे बाबा जरी कसला असला ना, मुली किती त्याच्या गोड. आता इथे माननी म्हणत असते, बस करा सर्वांचं आता बस करा, म्हणजे तुमच्या चौघाचं देखील भांडण इथे मिटलं आहे म्हणजे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, मिटलं आहे पण मात्र गृहप्रवेश कुठं झाला आहे आमचा. आता नंदिनी लगेच म्हणते, असं काय बोलताय जीवा, अहो त्या दिवशी मी म्हणलं नाही का, त्या दिवशीच मी आले. तेव्हा लगेच जीवा म्हणतो, आता खरं तर नंदिनीचं बोलणं थांबून जीवा म्हणत असतो, मी जन्मजय देशमुख आहे, आपला पॅटर्न वेगळाच आहे. आता हे ऐकल्याबरोबर खरं पार्थ म्हणत असतो, काही वेगळा वगैरे काही नाही, तू माझाच लहान भाऊ आहेस आणि माझाच पॅटर्न तू कॉपी करणार आहेस. असं म्हटल्याबरोबर काव्या लगेच म्हणत असते, अहो देशमुख, तो जरी जीवा असला तरी ते दोघे एकत्र हॅशटॅग जीवानंदिनी आहेत, त्यांचं काहीतरी पर्सनल टच असणारच की. असं काव्याने म्हटल्याबरोबर लगेच विक्रम म्हणतात, हा हा एकदम करेक्ट आहे बघ तुझं. तेव्हा इथे माननी म्हणत असतं की चला हो आपण जाऊया, बस झालं तुमचं. आता लगेच इथे विक्रम म्हणत असतात, नाही नाही मला अजिबात जायचं नाही, मला ह्यांची गंमतच पाहिजे आहे. विक्रमचं बोलणं ऐकून माननी म्हणत असते, अहो तुम्ही लहान आहात का, असं काय करताय. तेव्हा विक्रम म्हणतात, घबरे तू, मला बघू दे जरा काय करतात नेमकं हे. तर आता हे सर्व काही यांचं बोलणं सुरू असतं. तितक्यातच आता जीवा इथे नंदिनीला, लोक बायकोला उचलून देवळाच्या पायऱ्या चढतात, पण आज मी तुला उचलून आपल्या बेडरूम पर्यंतच्या पायऱ्या चढणार आहे. आता हे जीवाचं बोलणं ऐकून खरं पार्थ म्हणत असतो, कॉपी केटर कुठला. आता जीवा लगेच म्हणतो, ए गप्रे बाबा, असं म्हणून खरं तर आता नंदिनीला जीवाने उचललेलं असतं. उचलल्याबरोबर खरं माननी इथे त्यांच्या दोघांची नजर काढत असते. आता इथे विक्रम मुद्दामच म्हणत असतात, काय मग मी तुला उचलू का पाठीवर घेऊ. तेव्हा इथे माननी म्हणत असतो की नाही नाही पाठीवर नका घेऊ, उचलून पण नका घेऊ, तुमच्या मानगुटीवर मी बसते, चला चला येतं इथून आता. असं म्हणून हे दोघं निघून गेलेले असतात आणि ते काव्या आणि पार्थ या दोघांकडे पाहत असतात, कारण की त्यांना देखील इथे फार बरं वाटत असतं हे दोघे एकत्र आल्यामुळे. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहायला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.